मुंबईतील आमदार निवासमध्ये सोलापुरातील भाजपचे कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रे यांचं हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या मुलाने केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आरोग्य व्यवस्थेच्या या संपूर्ण व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित झालेला आहे। आपल्यासोबत भाजप आमदार विजयकुमार देशमुख आहेत, जे माजी पालकमंत्री आहेत आणि विद्यमान आमदार आहेत। मला खरं तर आपले कार्यकर्ते होते पक्षाचे गेल्या अनेक वर्षांपासून आणि त्यांचा आपल्याच रूममध्ये जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाल्याचं माहिती समोर येते। परवा दिवशी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रे हे आपल्या वडार समाजाचं मीटिंग आहे म्हणून आमच्या ऑफिसमधनं आकाशवाणी आमदार निवास येथून त्यांनी आमच्या रूमची चावी घेऊन गेलं आणि ते तिथं रात्री पोचल्यावर त्यांना छातीमध्ये त्रास होऊ लागल्यामुळं त्यांनी व त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होते आणि ते दोघं ताबडतोब त्यांना छातीत त्रास झाल्यामुळं खाली आणण्यात आलं आणि त्यांना ॲम्ब्युलन्सला फोन केले 108ला आणि ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर वेळेवर आलं नाही। अर्धा तास वाट बघावं लागलं। शेवटी त्यांनी पोलीस व्हॅनमधनं आपल्या जे रुग्णालयाला घेऊन गेलं आणि तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं। खरं तर त्यांच्या मुलांचं असं म्हणणं आहे की आम्ही अर्धा तास इकडं तिकडं टॅक्सीसाठी वाट बघितलं किंवा ॲम्ब्युलन्ससाठी सातत्यानं फोन करत होतो। आम्हाला वेळेवर भेटलं असतं तर आमच्या वडिलांचं जीव वाचलं असतं आणि त्यामुळं त्यांना जे काही फार मृत्यू आलं ते आलं नसतं आणि त्यामुळं आज आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहराला फार मोठा धक्का बसलेला आहे। एक चांगला कार्यकर्ता आमच्यातनं नाहीसा झाला आणि हे होत असताना या विधानसभा परिसर असू द्या किंवा आमदार निवास असू द्या ह्याची संपूर्णपणे ह्याचे अध्यक्ष माननीय विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे त्यांच्यावर पूर्णपणे याची जबाबदारी असते। मी पुढच्या आठवड्यात गेल्या त्यांना पत्र देईन आणि ॲम्ब्युलन्सबद्दल संदर्भात का आलं नाही या चौकशी करण्यासाठी सांगेन। खरं तर चंद्रकांत धोत्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय काम करतच होते पक्षाचं, तर सामाजिक कार्य देखील ते अग्रेसर होते। असं असताना एका सामाजिक कार्यकर्त्याला अशा पद्धतीचा मृत्यू येणं खरं तर दुर्दैवी बाब आहे। ॲम्ब्युलन्स न मिळालं म्हणजे मुंबईसारख्या महानगरीमध्ये जर का ही अवस्था असेल तर काय एकंदरीत वाटतं या सगळ्या? नाही, मला माहीत नाही कशामुळे ॲम्ब्युलन्स लवकरात वेळेवर आलं नाही हे मला माहीत नाही, पण ॲम्ब्युलन्स वेळेवर यायला पाहिजे तिथं, कारण अनेक आमदार निवास असल्यामुळं अनेक आमदार लोक तिथं राहत असतात, आमदारांचे शिवसहायक राहत असतात किंवा पेय लोक राहत असतात किंवा आलेल्या या ग्रामीण भागातून शहरी भागातून आलेले महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कार्यकर्ते आपल्या आमदारांच्या रूममध्ये कामाच्या निमित्तानं राहायला आलेले असतात। पण असं कधीतरी दुर्दैवी घटना घडत असतो आणि त्यावेळी आपल्याला वेळेवर ॲम्ब्युलन्स भेटलं असतं तर आपलं उपचाराला वेळेवर झालं असतं आणि ते घडू शकलं नाही याबद्दल चौकशी व्हावं आणि कारवाई व्हावं। त्यांच्या मुलांनी देखील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की त्या ठिकाणी 24 तास ॲम्ब्युलन्स असावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। नाही, मी सभापतीकडं किंवा अध्यक्षांकडे विधानसभेच्या अध्यक्षांकडे मागणी करेन की तिथं 24 तास ॲम्ब्युलन्सची एखादी व्यवस्था करावं आणि तिथं सगळ्यात महत्त्वाची टॅक्सीची व्यवस्था रात्री अपरात्री नसतो आहे आणि आलेल्या लोकांना वेळेवर टॅक्सी मिळत नाही किंवा जाताना टॅक्सी मिळत नाही ह्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करेन। हे होते आमदार विजयकुमार देशमुख, ज्यांच्याच रूममध्ये जे आहे ते चंद्रकांत धोत्रे जे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचा काल हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। कॅमेरामन विनोद उगनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।